तर मित्रांनो, आज आपण स्लायसरनं काकडीची रेसिपी बनवणार. बघा, ही अशी काकडी घ्यायची, इथला भाग कापायचा, इथला कापायचा, प्लेट घ्यायची आणि स्लायसर घालायचा आणि असे पहिल्यांदा असे कापून घ्यायचं. मित्रांनो, पूर्ण या काकडीला चिलून तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता हे छिलके करायचे, म्हणजे असं कापायचं. अर्धा फुल तर मित्रांनो, बघू शकता आयुष्या घरातील पूर्ण चुलीवरती जेवण होते, जे की आत्ताच्या वेळेत अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. चुलीवरची भाकरी, चुलीवरचा भात. तर मित्रांनो, असं बारीक बारीक पीस करून घेतलं की आपण पेरीचा मसाला टाकायचा. तर तो मसाला नसला की आपण चटणी पण टाकू शकतो. चटणी आणला बाकी आहे, चटणी आणली. असे घ्यायचे आणि असं पहिल्यांदा काकडी धुवून घ्यायची. मी ऑलरेडी धुतल्या. असं टाकायचं, हाफमध्ये आलं की जरा चटणी एवढीशी घ्यायची. नंतर स्पायसी पाहिजे असेल तर जास्त घ्या. असं मिक्स करत टाकायचं. मग जरासं टाकून पाणी टाकायचं. मित्रांनो, बघू शकताय चांगल्या पणीने बनत आहे. पाण्यात जा परी. मिक्स ही करायचं. बघा पापाची परी. जरा मिक्स करायचं. जरा पाणी परी, पाणी आण जा. आणतो. तर मित्रांनो, माझा भाऊ इथं बनाना शेक करत आहे. ती चटणी मी ठेवल्यानंतर म्हणशीला बनाना शेकमध्ये चटणी घातल्या. आयुषची मम्मी. तर मित्रांनो, असं एवढंच टाकभर पाणी टाकायचं. असं घ्यायचं. अजून जर तुम्हाला जास्त पाणी टाकलं असेल तर एवढीशी चटणी घ्यायची. चटणी म्हणजे लाल तिखट, कोल्हापुरी भाषेत चटणी म्हटलं जातं. आणि असं जाम टोपण घालायचं आणि मिक्स करायचं. आणि मित्रांनो, असं करून ही आयुष स्पेशल चिप्स होता. मग नंतर उन्हात सुकायला घालायचं आणि असं खायला. मित्रांनो, आता माझे पप्पा ब्लॉग करत आहेत. आता त्यासनी खाऊन कसं लागते बघा. तर ना एक नंबर. पाणी कमचे आहे. मित्रांनो, तुम्हाला जर खायचं असलं तुम्ही मला फक्त मेसेज टाका, कमेंट करा, मी तुम्हाला पोचवतो. बाय.